हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की 12वी नंतर जे मुलं बीकॉम आणि BBA साठी किंवा फर्दर स्टडीज साठी त्यांच्या तालुक्याच्या प्लेस वरून पुण्याला जात आहेत और जे की ऑलरेडी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे की खरंच पुण्याला विद्येचे माहेरघर असं म्हटलं जाते का. ओके, की खरंच पुणे विद्येचे माहेरघर आहे का. त्याचबरोबर इफ इन केस तुम्ही पुण्यामध्ये ऍडमिशन करणार असाल तर पुण्यातले कोणते कॉलेजेस बेस्ट आहेत. CS CMA करणार असाल तर बीकॉम कोणत्या कॉलेजला ऍडमिशन करायचं काय नाही, या सर्व गोष्टीबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्यापैकी अनेक जण असे विद्यार्थी आहेत की जे की नाराज आहेत. नाराज इन द सेन्स वाय, कारण अनेक मुलांचं स्वप्न असतं की बाबा 12वी नंतर मला पुण्याला जायचं आहे, मला जिल्हा लेवलच्या ठिकाणी जायचं आहे. आता जे नागपूर जिल्ह्यातले असतील त्यांना नागपूरला जायचं असतं, जे छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी आहेत त्या तालुक्यातले आहेत किंवा त्या जिल्ह्यातील छोट्या मोठ्या तालुक्यातल्या गावातून येतात, त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन स्टडी करायचं. बट पॅरेंट्स म्हणतात की बाबा नको, थांब, आपण आता स्टडी करायला जाऊ नकोस, तू अगोदर बीकॉम तालुक्याच्याच ठिकाणी राहून कर आणि मग पुढे शिक्षणासाठी जा. आणि ते मुलं नाराज वगैरे होतात. तर नाराज वगैरे व्हायचं काहीच कारण नाहीये, तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टीबद्दल डिस्कशन करायचं आहे की ज्याच्याबद्दल तुमच्या मनात सध्या स्थितीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. बघा, जर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन करायचं असेल बीकॉम साठी किंवा अदर कोणत्या कोर्सेस साठी, तर BBA साठी असेल किंवा अनेक दुसरे कोणते कोर्स असेल तर त्याच्यासाठी CET ची एक्झाम द्यावं लागत होती, ती आता संपलेली आहे. आणि आय होप तुम्ही जर एक्झाम दिला असाल तर तुम्हाला BBA साठी वगैरे ऍडमिशन मिळालं असतं. बट तुम्ही जर BBA ची CET स्किप केली असेल, जे की 30 तारखेला एक्झाम झाली होती, त्याची 30 तारखेला होणार आहे, तर तुम्हाला ऍडमिशन मिळालं असतं, अदरवाईज नाही. मात्र राहिलंय का ऑप्शन बीकॉम. BBA पेक्षा 10 पटीने बीकॉम चांगला आहे असं मला वाटतंय, कारण माझं बीकॉम झालेलं आहे. ओके, आणि खरंच जर पाहायला गेलं तर BBA पेक्षा बीकॉम चांगलं आहे. आता BBA घेण्यामागचा मेन पर्पज काय, बाबा BBA घेण्यामागचा मेन पर्पज आहे की स्टुडंटला MBA करायचं असतं. तर बीकॉम घेऊन पण तुम्ही MBA करू शकता, कोण रोखवलेलं आहे तुम्हाला. ऍटलिस्ट तुम्हाला MBA करण्यासोबतच कॉमर्सचं थोडंफार बॅकग्राऊंड असतं, कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट हे सर्व मोठे पार्ट असतात, ते तुम्हाला कुठं ना कुठं हेल्पफुल ठरेल. ऑलराईट, आता सर्वात पहिला की पुण्यामध्ये बीकॉम ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणते कोणते कॉलेजेस आहेत. बघा, कॉलेजची लिस्ट माझ्या बॅकग्राऊंडला इथं आहे. याच्यामध्ये काही 7 ते 10 कॉलेज मी सांगणार आहे. त्याचबरोबर काही काही कॉलेज याच्यामध्ये नाहीत, तर याचा अर्थ असं समजू नका की ते कॉलेज चांगले नाहीयेत, ते पण कॉलेजेस आहेत. बट जे मोस्ट प्रोबेबली स्टुडंट ऍडमिशन करतात, जे की तालुक्याच्या ठिकाणून पुण्याला जातात, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना याच काही कॉलेजेसचे नावं आठवतात किंवा त्यांना सजेस्ट करण्यात येतं त्यांच्या सिनियर कडून, माझं ऍडमिशन इथं आहे बट मी तुला सजेस्ट करेन की ते कॉलेजला ऍडमिशन घे. ऑलराईट, आता याच्यामध्ये कोणते कोणते येतात, जसं की सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येते. ऑलराईट, BMCC ज्याला की ब्रेहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स असं म्हणण्यात येते, सेंट मिराज कॉलेज येते, त्यानंतर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येते, त्याच्यानंतर नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स एक येते, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स, MIT आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, त्याच्यानंतर डॉक्टर DY पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स जे की पिंपरीला आहे, जे की पिंपरी एरियामधून जे स्टुडंट आहेत त्यांना ते कॉलेज जवळ पडतं. त्याच्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, त्यानंतर आबेदा इनामदार सिनियर कॉलेज, असे काही 10 कॉलेजेस आहेत. त्याचबरोबर गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स एक आहे, मॉडर्न गणेश खिंडीचं मॉडर्न कॉलेज आहे. ह्या सगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता फर्स्ट की कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, आता नीट सांगा, नीट लक्ष द्या मी काय काय सांगायला होते. सर्वात पहिला, या कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन इन द सेन्स तुमचं नाव, कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन जे काही फॉर्म वगैरे भरावा लागतो की तुम्हाला बीकॉम नॉर्मल मध्ये करायचं आहे, बीकॉम फिनटेक मध्ये करायचं आहे, बीकॉम ऑनर्स मध्ये करायचं आहे, ते तुम्हाला करावं लागतं. सपोज सर मला बीकॉम फिनटेक करायचं आणि त्याच्यानंतर मला कॉलेज चालू झाल्यानंतर रिअलाइज झालं की बीकॉम ऑनर्स चांगला आहे, तर कॉलेज चालू झाल्यानंतर चेंज करू शकता, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट सपोज तुम्हाला MIT कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तिथं रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. गरवारेला ऍडमिशन करायचं असेल तर तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. आता स्पॉटला जाणं गरजेचं नाहीये, तुम्ही तुमच्या गावामध्ये असून, तुमच्या गावामध्ये राहून
ऑनलाईन तुम्ही वेबसाईट वरून रजिस्ट्रेशन करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला तुमचा हॉल तिकीट, पासपोर्ट फोटो वगैरे काही बेसिक गोष्टी आहेत सबमिट करावे लागतात. प्रत्येक कॉलेजचे डिफरंट असतात. मेन जर लागत असेल तर तुम्हाला एक सिग्नेचर व्हाईट पेपरवर सिग्नेचर लागतं, दुसरा तुमची पासपोर्ट फोटो लागते, तिसरा तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स लागतो, चौथी जी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट लागते ते म्हणजे ऑनलाईन 21 तारखेला जो तुमचा निकाल लागला होता त्याचा एक स्क्रीनशॉट किंवा त्याची कॉपी लागते रजिस्ट्रेशनसाठी. आणि मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटवर लिस्ट जारी करण्यात येते, ज्याच्यामध्ये सांगण्यात येते की तुमचं नाव वगैरे त्याच्यामध्ये येते. सपोज जर लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, कट ऑफ लिस्ट लागते, लिस्टमध्ये जर तुमचं नाव वगैरे आलं असेल तर मग तुम्ही त्या कॉलेजला जायचं, त्या तारखेला ऍडमिशन करायचं. ऍडमिशन करत असताना काय करायचं आहे की ज्या ठिकाणी तुमचं 11वी-12वीचं ऍडमिशन झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमधून तुम्हाला मार्कशीट घ्यायचं आहे, 12वी पासचं मार्कशीट, ओरिजिनल मार्कशीट घ्यायचं आणि त्याचबरोबर ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट टीसी घ्यायचं आहे. आणि ते दोन्हीही घेऊन त्या कॉलेज त्या दिवशी त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करायचं आहे. आता फी स्ट्रक्चर बद्दल जर पाहायला गेलं तर इथं ऍज पर सोर्सेस किंवा ऑल ओव्हर वेबसाईटवर असलेल्या माहिती, मिळालेल्या माहिती थ्रू, जे की MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT आर्ट्स कॉलेज अँड सायन्स कॉलेज, जे MIT ची फीस असते ते कुठं ना कुठं अदर कम्पेअर टू अदर कॉलेज जास्त असते. आता MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे, याची एका वर्षाचीच फीस बीकॉम ची 1,35,000 आहे. आणि त्या 1,35,000 मध्ये गावाकडचं पोरग बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MCOM फर्स्ट इयर, सेकंड इयर दोन्ही होऊन जातात. बट गावातल्या डिग्री गावातच असते, त्या कॉलेजची डिग्री कॉलेज असते, कारण कॅम्पस असतात, राईट. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला येतात, सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्यात येते. त्याचबरोबर असं सोर्सेस थ्रू कळालेलं आहे की ह्या MIT कॉलेजमध्ये, MIT चे दोन्ही कॉलेज आहेत तिथं बीकॉम थर्ड इयरला असतानाच अनेक कॅम्पस थ्रू इंटरव्ह्यू होतात आणि खूप सारे स्टुडंट जे आहेत बीकॉम बेसिसवर बाहेर जॉबला लागतात. म्हणजे रेशो किती आहे? 100 पैकी 10 ते 12चा रेशो आहे की जे की जॉबला तिथून लागतात. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असू शकेल, आय डोंट नो एक्झॅक्ट आकडा मला किती आहे, बट गॅरंटीड प्लेसमेंट कुठं ना कुठं आहे. ऑल राईट. आणि बाकी जे कॉलेजेस आहेत त्यांची फीस जर बघायला गेलं तर आता सेट मिराजची इथं 19,350 अॅन्युअल फीस दिसायली. त्याच्यानंतर इथं तुम्ही जर बघितलात नेसवाडियाची ते काय मेन्शन केली नाहीये, बट अराउंड 5,000 ते 15,000 पर्यंत नेसवाडियाची फीस आहे. गरवारे कॉलेज सुद्धा चांगलं आहे. ज्यांना मराठी मीडियम मधून बीकॉम करायचं आहे त्यांच्यासाठी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, आबासाहेब, मेसर्स आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स सुद्धा एकदम चांगलं आहे. ओके, आता मी काय काय गोष्टी सांगायला होत्या नीट लक्षात घ्या. ऍडमिशन प्रोसेस वेबसाईटवर हे करायचं सांगितलं, त्याच्यानंतर वेबसाईटवर काय काय डॉक्युमेंट लागतात. सपोज लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर त्या तारखेला जाऊन तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं? डन. ऍडमिशन साठी कोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा सांगितलं. याच्या व्यतिरिक्त ह्या पर्टिक्युलर पॉइंट ऑफ व्ह्यूवर काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. नेक्स्ट जे टॉपिक आहे ते टॉपिक आहे की सर ऍडमिशनचं तर सांगितलं, कॉलेजचे तर नावं सांगितलं. अनेक मुलांना एक क्वेश्चन असते की सर माझं तिथं कोणी पाहुणा नाहीये, सोयरा नाहीये, ओळखीचं वगैरे नाहीये, किंवा मला रूम मेस काहीच माहित नाहीये. तर मी तुम्हाला एक कंपनीचा नंबर देईन. ओके, काही अशा पद्धतीने त्यांचा नंबर आहे. जस्ट डाईल नावाची एक कंपनी आहे, त्यांचा नंबर आहे काही अशा पद्धतीने. ओके, 91 त्याच्यानंतर 10 वेळेस 8 टाईप करा, किंवा इंटरनेटवर जाऊन जस्ट डाईल नंबर, गुगलवर जाऊन जस्ट डाईल कस्टमर केअर नंबर म्हणून टाईप करा, येईल. आणि मग त्यांना फोन लावून तुम्ही काय विचारू शकता. सपोज तुम्ही जर गरवारे कॉलेजला ऍडमिशन करणार असाल तर तिथे तुम्ही त्यांना विचारू शकता की पुण्यामध्ये गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या आसपासच्या एरियामध्ये जे हॉस्टेल्स आहेत त्याचा मला नंबर्स द्या. आणि मग काय करेल, त्यांनी म्हणाल की सर ठीक आहे, आणखी काही माहिती हवी आहे का. त्याचबरोबर जे महिनेवारी मेस चालवतात त्यांचाही मला नंबर द्या. आणि मग काय करेल तो, तुम्हाला टेक्स्ट मेसेजवर आजूबाजूला जेवढेही हॉस्टेल्स आहेत, मेस आहेत, त्यांचे नंबर तुम्हाला सेंड करतो. आणि मग तुम्ही तुमच्या टेक्स्ट मेसेजवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला ते पूर्ण लिस्ट येऊन जाते आणि तुम्ही त्यांना फोन करून इन्क्वायरी करू शकता. त्यातल्याच काही मेसवाल्यांचं आणि हॉस्टेलवाल्यांचं फोन तुम्हाला येईल, जे की तुम्ही चर्चा करू शकता. बट कुठेही मेस लावण्या अगोदर आणि कुठेही हॉस्टेल्सला जॉईन करण्या अगोदर एक वेळेस व्यक्तिगत पातळीवर तिथं जाऊन सर्व बघूनच चर्चा करायची आहे. डायरेक्ट ऑनलाईन सर सांगितले म्हणून काही बुकिंग करायचं नाही. हे होतं काही बेसिक गोष्टी. ऑल राईट. त्याच्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की बघा 12वी पर्यंत कसं होते माहिती आहे का, 12वीला असताना सगळे एकाच वर्गामध्ये असतात, राईट.
हा पण एकाच वर्गात, तो पण एकाच वर्गात, ती पण एकाच वर्गात, सगळे एकाच. बट 12वी नंतर प्रत्येकाचे मार्ग असे मोकळे होतात. एक जण इकडे चाललंय, एक जण तिकडे चाललंय, एक जण अभ्यास होईना म्हणून BA ला ऍडमिशन करायलंय, एक जण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, UPSC करायची म्हणून BA ला ऍडमिशन करायलंय. सर कोणीही काही करायलंय, काहीच दिमाग चालत नाही. राईट, 12वी नंतर वाटा वेगवेगळ्या असतात. आता यातलेच काही जे मोस्ट प्रोबेबली स्टुडंट बीकॉम करणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो. आता सर्वात पहिलं स्टुडंटचा प्रकार असतो की सर मला काहीही झालं तरी CA, CS, CMA करायचं आहे, काहीही झालं तरी माझं ते एम आहे. तर मग मी बीकॉम कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ? आता बीकॉम ला तुम्ही CS, CS, CMA करणार आहात, गॅरंटेड तुमचं ठरलेलं आहे, तुम्हाला चेंज करायचं नाहीये. पास होऊ दे नापास होऊ दे, मला CA, CS, CMA करायचं आहे. तर तुमच्यासाठी पहिलं प्रिफरन्स असलं पाहिजे CA, CS आणि CMA च्या डिग्रीला. ओके, या 3 डिग्रीला तुम्हाला पहिले प्रिफरन्स द्यायचं आहे. बीकॉम ला तुमचं जे प्रिफरन्स आहे ते सेकंडरी असेल. सेकंडरी म्हणजेच काय, तुम्हाला जास्त त्याचं काही याबद्दल लक्षात घ्यायचं नाही, तुम्हाला सेकंडरी प्रिफरन्स बीकॉम ला द्यायचा आहे. मग आता बीकॉम तुम्ही कितीही भारी कॉलेजमधून करा किंवा साध्यातल्या साध्या कॉलेजमधून करा, मेन तुमचं प्रिफरन्स कशाला असलं पाहिजे? CA, CS, CMA ला. तर आता सपोज तुम्ही प्रॉपर पुण्यातलेच आहात तर पुण्यातल्याच कोणत्या एका कॉलेजमधून ऍडमिशन करा, कारण तुमचं घर पण तिथेच आहे, तुम्हाला कुठे याय जायचं टेन्शन आहे. बट काही काही मुलं जालना मधून, छत्रपती संभाजीनगर मधून किंवा देगलूर सारख्या ठिकाणीहून, नांदेड सारख्या ठिकाणून किंवा कोल्हापूरहून हे पुण्याला जात असतात CA चे क्लासेस करण्यासाठी, CA फाउंडेशन, CS फाउंडेशनचे वगैरे करण्यासाठी. सहसा तर जायची गरजच नाहीये, कारण सगळे क्लासेस ऑनलाईन आलेले आहेत. बट तरी सुद्धा जर तुम्ही गेलात, ओके, बीकॉम जे आहे ते तुम्हाला तुमच्या गावातल्याच कॉलेजमध्ये ठेवू शकता, कारण गावातल्या कॉलेजमध्ये कसं जास्त अवघड नसते, सर्व गोष्टी सोप्या असतात, इझिली पास होऊन जातात, कारण बीकॉमचं टेन्शन नसतं. पुण्यातल्या एका भारी कॉलेजमध्ये गेलात जिथं अटेंडन्स कंपल्सरी आहे, कॉलेजमधून कंपल्सरी तुमच्या पॅरेंट्सला फोन चालले की बाबा मुलगा कॉलेजला येत नाहीये आणि तुम्ही वडिलांना म्हणत आहात की बाबा सर पप्पा मी CA च्या क्लासमध्ये वगैरे बिझी आहे, मला तिकडे कॉलेज. मग तुमच्यामध्ये वडिलांमध्ये कॉलेजमध्ये सारखे सारखे क्लॅशेस होत राहतात, कारण काही काही कॉलेजेसमध्ये 75% अटेंडन्स कंपल्सरी असते, अदरवाईज ते तुमचं नाव रद्द करणार, जाणून बुजून फेल करणार, असे काही पॉलिटिक्स कॉलेजमध्ये होत असतात, आणि जे की असं ओपन माइकली कोणी बोलत नाहीये बट होतात कंपल्सरी. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की नॉर्मल एका सर्वसाधारण कॉलेजमध्ये बीकॉम करा, किंवा डायरेक्ट तुम्ही एक्सटर्नल ओपन मधून बीकॉम ला टाकून टाकायचं, वर्षातून एकच वेळेस पेपर, आणि सरळ सरळ CA, CS, CMA ला फोकस करायचं. हे झालं पहिलं. दुसरं आणि सर्वात महत्वाचं की काही काही मुलं की सर मला CA करायचं नाहीये, CS करायचं नाही, CMA करायचं नाहीये, मला फक्त आणि फक्त बीकॉम करायचं आहे आणि नंतर मी विचार करणार आहे, सध्या माझं काहीच ठरलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की एका चांगल्यातल्या चांगल्या पुण्यातल्या गरवारे कॉलेजला करा, नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सला करा, किंवा मॉडर्न कॉलेजला, एकदम चांगल्यातल्या चांगल्या कॉलेज निवडायचं, कारण MIT ची फीस थोडीशी जास्त आहे, जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना झेपणार नाही. जर झेपणार असेल तर बिंदास MIT ला करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट जर वर्षाला 70,000 1 लाख फीस जर कॉलेजची तुम्हाला झेपत नसेल तर नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तिथं तुम्ही ऍडमिशन करू शकता. ऑल राईट, डन. तर आपण असं प्रिफरन्स धरूयात की तुम्ही नेसवाडिया और गरवारे कॉलेजला ऍडमिशन करणार किंवा मॉडर्न कॉलेजला. जर पैशाचा काही इश्यू नसेल, पैशाचा काहीच प्रॉब्लेम नसेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की MIT ला बिंदास ऍडमिशन करा. कॉलेजचं कॅम्पस एकदम सेक्सी आहे. ओके, तुम्हाला एकदम भारी वाटेल की बाबा यस, कॉलेज लाईफ तुम्ही जगाल, सर्व गोष्टी एकदम मक्खन होते. बट अभ्यास करायचा, असं नाही की बाबा आई वडील इथून पैसे पाठवले तुम्ही तिथे जाऊन IISc करायला, हे काही कामाचं नाही. कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे त्यांच्यासाठी ज्यांनी ते विद्यासाठी अभ्यास करायसाठी गेलेत. जर तुम्ही विद्या नावाच्या एका मुलीसाठी गेला असाल तर पुणे एक मायानगरी आहे. मायानगरी म्हणजेच काय, ते तुम्हाला असं पिळून खाईल, असं तुमचं करिअर बर्बाद करून टाकेल, इतकं तुमची बेकार अवस्था करेल ना, तुम्हाला पुण्यामध्ये पण राहायच्या लायकीचे राहताल ना पुण्यावरून गावाकडे पण यायच्या लायकीचे राहताल. राईट, मायानगरीमध्ये एकदम सांभाळून राहावं लागतं, सर्व गोष्टी व्यवस्थित करावं लागतात. नसता भलेही तुमचं काय आर्थिक नुकसान झालं नाही, फिजिकली नुकसान झालं नाही, बट करिअर वाईज तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ओके, हे झाले काही बेसिक गोष्टी. त्याचबरोबर आता हे व्हिडिओ बघणारे काही काही स्टुडंट असे सुद्धा आहेत की ज्यांनी सर मी तर माझ्या गावातल्या बीकॉमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायलो, मग माझं या व्हिडिओमध्ये फायदा काय? यस, तुमचा पण फायदा आहे, व्यवस्थित पहा. ओके, बघा, आपल्या भारतामध्ये जे केंद्र सरकार आहे, मोदी शासनानं
तर त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेली आहे. ऑल राईट. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल पुण्यातल्या बेसिक लोकेशनवर असा किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असा, तिथून जर तुम्ही बीकॉम करत असाल तर त्यांच्यासाठी सिलेबस आता चेंज झालेला आहे. आतापर्यंत सिलेबस वेगळं होतं, आता सिलेबस चेंज झालेला आहे, जे की कुठं ना कुठं थोडंसं त्यांनी जाणून बुजून सिलेबस टफ केलेत त्यांनी. ओके. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम कोल्हापूर युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, यांनी सर्वात पहिला न्यू एज्युकेशन पॉलिसी अडॉप्ट केली होती अराउंड 2022-23च्या 21च्या दरम्यान मध्ये. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही पहिली युनिव्हर्सिटी आहे की ज्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी ऍक्सेप्ट केलेली आहे. ते ऍक्सेप्ट करून बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस त्यांनी लॉन्च केलेले आहेत. आता ह्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सिलेबस मध्ये काय काय आणलेलं आहे, कसं तुमचं सिलेबस असतील, कसे क्वेश्चन्स असतील, कसं चॅप्टर्स असतील, व्यवस्थित या व्हिडिओ मध्ये आपण चेक करूयात. ऑल राईट. आणि मग आपल्याला पुढे जायचंय. ओके. तर सर्वात पहिले चेक करा की जून बघा, जून 2024 पासून अकॅडमिक इयर पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च होणार आहे. आणि बीकॉमचं स्ट्रक्चर आणि सिलेबस कसं असेल व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्ही पुण्यातल्या कॉलेजेस मधून किंवा पुणे युनिव्हर्सिटीज मधून जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर. ओके. तर सर्वात पहिले जे तुम्हाला सब्जेक्ट दिलेले आहेत FY बीकॉम साठी किंवा फर्स्ट सेमिस्टर साठी, तर ते काय अशा पद्धतीचे सब्जेक्ट आहेत. बघा, स्क्रीनवर फोकस करा. तर त्यांनी काय केलेलं आहे, काही 8 सब्जेक्टची लिस्ट काढलेली आहेत त्यांनी. चेक करा इथं. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन. जसं की बघा, हा DSC फर्स्ट ग्रुप, हा DSC सेकंड ग्रुप. आता इथं DSC फर्स्ट ग्रुप मध्ये बघताल तर इथं तुम्हाला फायनान्शियल अकाउंट, बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, फंडामेंटल्स ऑफ बँकिंग, इंडियन लीगल सिस्टम अँड लीगल मेथड अँड स्टॅटिस्टिकल डिसिजन अनालिसिस. राईट. हे एवढे सब्जेक्ट आहेत. या 1 2 3 4 5 6 7 8 या 8 सब्जेक्ट पैकी कोणतंही एक सब्जेक्ट तुम्हाला पहिल्या ग्रुप मधून निवडायचा आहे. हा जो DSC फर्स्ट आहे, या 8 सब्जेक्ट पैकी तुम्हाला कोणताही एक सब्जेक्ट निवडायचा आहे. हे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा निवडता. जर तिथे काही ऑप्शन आलं नाही तर कॉलेजमध्ये ऍडमिशन करताना सुद्धा भरता. ऍडमिशन करताना भरलात आणि समोर जाऊन सब्जेक्ट चेंज करायचे असतील तर कॉलेज चालू झाल्यानंतरही चेंज करू शकता. बट अगोदर स्ट्रक्चर समजून घ्या की हे 8 पैकी कोणतेही तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा पहिल्या ग्रुप मधून. त्याच्यानंतर तेच सेम 8 सब्जेक्ट आहे आणि त्याच 8 पैकी आणखी एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचं आहे. आता कोणतं तुम्हाला प्रेफरेबल असेल की कोणतं योग्य असेल, तुम्हाला जर अकाउंट्स मध्ये रुची असेल, अकाउंट्स हा तुमचा आवडता सब्जेक्ट असेल किंवा बीकॉम फक्त तुम्ही अकाउंट साठीच घेतलेला आहे, इन फ्युचर मध्ये सेकंड इयर थर्ड इयरला CS CS CMA करणार असाल किंवा CFA करणार असाल किंवा इन फ्युचर मध्ये ACCA करणार असाल, काहीही अकाउंटशी रिलेटेड करणार असाल तर त्याच्यासाठी सोपं जावं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की फायनान्शियल अकाउंटिंग आणि या ग्रुप मधलं बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हे 2 सब्जेक्टची निवड तुम्हाला करायची आहे. तुम्ही फंडामेंटल्स ऑफ बँकिंग पण घेऊ शकता, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग कोणतंही घेऊ शकता, याच्यातलं घ्यायचंय. बट हे व्हॅल्युएबल ठरणार नाही जेवढं तुम्हाला उपयोगी अकाउंट घेईल. बाकीचं तर काय थेरीच आहे. राईट. त्यामुळं जे तुमच्यासाठी योग्य आहे त्याची निवड तुम्हाला करायला पाहिजे. सर, दोन्ही ग्रुप मधला एक एक सब्जेक्ट आम्ही निवड केला. त्याच्यानंतर चेक करा, DSC 3 मध्ये तुम्हाला एक कंपल्सरी सब्जेक्ट दिलेला आहे. चेक करा. This subject is compulsory for all students and will be continued as a minor subject from semester 3 and onwards. आता इथून जे सब्जेक्ट आहेत हे तुम्हाला कंपल्सरीचे दिलेले आहेत. याच्यामधून तुम्ही जेही तुम्हाला निवडायचे आहेत ते तुम्ही निवडू शकता. बट सर्वात जास्त जे कंपल्सरी प्रत्येक स्टुडंटला आहे, सर ग्रुप 1 मध्ये आणि ग्रुप 2 मध्ये आम्ही जर अकाउंटच निवडलं नाही तर मग बीकॉम मधून आमचा अकाउंट पत्ता साफ होऊन जाईल का? नाही. काही स्टुडंट ज्यांना अकाउंट अवघड जाते त्यांनी अकाउंट निवडत नाहीत आणि मग बीकॉम करून फायदा काय जर अकाउंटच नसेल त्याच्यामध्ये. त्यासाठी त्यांनी कंपल्सरी बिझनेस अकाउंटिंग नावाचा एक सब्जेक्ट तुमच्या पुढे आणलेला आहे. बिझनेस अकाउंटिंग कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे. आता या
बिझनेस अकाउंटिंग मध्ये आणि अगोदरच्या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय फरक आहे, कॉस्टचे एक्झॅक्ट सब्जेक्ट सिलेबस काय काय नाही आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात. बट इथले कोणतेही सब्जेक्ट निवडत असताना एक वेळेस पर्टिक्युलर कॉलेजच्या सरांना व्यवस्थित विचारायचं आहे किंवा त्या पर्टिक्युलर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन करणार आहात त्या कॉलेजमध्ये सब्जेक्ट आहे का. आता कमर्शियल जिओग्राफी आहे आणि तुम्हाला निवडायचं आणि कॉलेजमध्ये शिकवणारा सरच नसतील तर मग काय कामाचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की बाकी सब्जेक्ट निवडत असताना व्यवस्थित निवडायचं. याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला विचारू शकता. ओके, आता व्यवस्थित चेक करा. हा जो फायनान्शियल अकाउंट इथे तुम्ही बघितलं, फायनान्शियल अकाउंट याचा एक्झॅक्ट सिलेबस काय, याचा एक्झॅक्ट सिलेबस कशा पद्धतीने आहे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्ट फायनान्शियल अकाउंटिंगच्या सिलेबस मध्ये तुम्हाला कोणते कोणते गोष्टी विचारल्या जातात किंवा शिकवल्या जातात. सर्वात पहिला चेक करा, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर आहे अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पहिले चॅप्टर आहे अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ज्याच्यावर कॉलेज मार्फत तुम्हाला 15 दिवस एक एक रोज 1 तास जर शिकवलं तर 15 दिवस तुम्हाला हा चॅप्टर घेण्यात येईल. ज्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग एंट्रीज असतील, एक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर सेल ऑफ अ फर्म टू अ कंपनी, सेल ऑफ अ फर्म टू अ कंपनी नावाचा एक इझी चॅप्टर आहे, हा सेकंड चॅप्टर आहे. तिसरा चॅप्टर आहे हायर परचेस सिस्टम किंवा अकाउंटिंग फॉर लीज, हा एक तिसरा चॅप्टर आहे. चौथा चॅप्टर त्याच्यामध्ये त्यांनी 3.2 मध्ये हायर परचेस सिस्टम सांगले. चौथा चॅप्टर आहे रॉयल्टी अकाउंट. आणि हे चारच चॅप्टर तुम्हाला ओव्हरऑल त्या फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्ट साठी आहेत. राईट, फक्त 4 चॅप्टर आहेत. त्यापैकी रॉयल्टी अकाउंट जे आहे ते खूप सारे युनिव्हर्सिटीजला फर्स्ट सेमिस्टरला आहे. त्याच्यानंतर हायर परचेस सिस्टम फर्स्ट सेमिस्टरला आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग फॉर लीजेस अँड हायर परचेस सिस्टम खूप साऱ्या युनिव्हर्सिटीला फर्स्ट सेमिस्टरला आहे. आणि हा सुद्धा सेल ऑफ फर्म टू द कंपनी अँड अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीजला सेकंड इयरला आहे. राईट, कॉर्पोरेट अकाउंटचा हा पार्ट आहे, सेकंड इयरला आहे. बट डोंट वरी, तुमचा ह्याच्यामध्ये फर्स्ट इयर मध्ये होऊन जाईल. ओके, हा झाला फायनान्शियल अकाउंटिंग. आता हा जो सिलेबस आहे हा जर तुम्ही पहिला ग्रुप मी सांगितलं होतं, पहिल्या ग्रुपमध्ये जर फायनान्शियल अकाउंटिंग किंवा सेकंड ग्रुपमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग निवडलात तरच तुम्हाला येईल, अदरवाईज येणार नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे अकाउंट आहे ते आहे कॉस्ट अकाउंट. राईट, जे की सेकंड ग्रुप मध्ये मी तुम्हाला निवडायला सांगितलं होतं. आता या कॉस्ट अकाउंट मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत बघा. अनेक वेळेस मुलं जे आहेत ते बीकॉम ला अंडर एस्टिमेट करतात, चला व्हॅल्यूज देत नाहीत, कारण त्यांचे प्रॉब्लेम नाहीये, लेगसी पास झालेले, कारण त्यांचे सिनियर सांगतात अरे यार आम्ही कॉलेजला गेलाच नाही, आम्ही जास्त अभ्यास केला नाही, पेपर उद्या म्हणजे आज अभ्यास केला, आम्ही पास होऊन गेलो. बट प्रॉब्लेम्स पुढे जाऊन येतात जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला असू दे किंवा डिफरंट डिफरंट स्पर्धा परीक्षेमध्ये असू दे, त्यांना आणि त्यांच्या कॉम्पिटिटरला सेम मार्क असले, ग्रॅज्युएशनचे मार्क कन्सिडर केल्या जातात आणि तिथंच त्यांचा गेम ओव्हर होऊन जातो. ऑलराईट, त्यामुळे ज्याही मुलाला ग्रॅज्युएशन मध्ये चांगल्यातल्या चांगले मार्क घ्यायचे, युनिव्हर्सिटीतून फर्स्ट सेकंड थर्ड रँक आणायचा, त्यांच्यासाठी एकदम जन्नत सिलेबस आहे. आणि सिलेबस पण खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला फक्त पास व्हायचं असेल तर तुम्ही कॉलेजला न जाणार युट्यूबवर 1-2 दिवस जरी व्हिडिओ बघितलात तर पास होऊन जातं. माझ्याच युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघितला तर पास होऊन जातं, बट त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. ओके, डन. कारण विसरून जाता तुम्ही लगेच लगेच, कारण आताच बघा ना 3-4 महिन्याखाली तुमची 12वी झालेली आहे, बिल ऑफ एक्सचेंजचे रूल्स विसरून गेलेला आहात तुम्ही. राईट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं सबस्क्रिप्शन विचारलं तर ऍडचं लेसचं ऍड करता, विसरून जाता. आपल्याला एकदम परफेक्ट पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा कॉस्ट अकाउंट मध्ये बेसिक ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट येते, एलिमेंट्स ऑफ अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, की कॉस्ट अकाउंट काय काय नाही. आता कॉस्ट अकाउंट जे आहे ते SRT MUN नांदेड असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर बामू औरंगाबादची युनिव्हर्सिटीज असेल, बामू युनिव्हर्सिटी नावच आहे BAMU, हे जे युनिव्हर्सिटीज मध्ये सेकंड इयरला आहे. बट पुणे युनिव्हर्सिटी एक पाऊल पुढे आहे. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये हे सिलेबस फर्स्ट इयरला त्यांनी आणलेलं आहे, जे की चॉईस तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अदरवाईज नाही. तुम्ही जर CMA करणार असाल तर CMA च्या फाउंडेशन मध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. ऑलराईट, त्यामुळं इथं जर बीकॉम मध्ये जरी अभ्यास केला नाही तर CMA च्या फाउंडेशन मध्ये तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. फरक फक्त एवढंच आहे की तिथं MCQ बेस्ड टेस्ट आहे CMA फाउंडेशनला. ओके, डन. त्याच्यानंतर
कॉस्ट शीट काय असते, कॉस्ट शीट बद्दल पूर्ण चॅप्टर आहे. त्यानंतर मटेरियल अकाउंटिंग, असे टोटल 4 चॅप्टर तुम्हाला या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये देण्यात आलेले आहे, ज्याचे की नाव आहे बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अँड मटेरियल अकाउंटिंग. बेसिक्स ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अँड मटेरियल अकाउंटिंग असं ह्या पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टचं नाव आहे. ऑल राईट, जर तुम्ही घेणार असाल तर. आता हे तर झालं ऑरचे सब्जेक्ट आहेत. ऑरचे सब्जेक्ट इन द सेन्स सुरुवातीला 11वी-12वी सारखं सोपं जात नाही, सब्जेक्टची लिस्ट थोडंसं अवघड जाते, त्यामुळे कंटिन्युअसली सतत तुम्हाला सारखं सांगत राहावं लागतं की बाबा कोणतं घेतलं तर काय. आतापर्यंत जे आपण फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचं सिलेबस डिस्कस केलं, ते सिलेबस या दोन ग्रुप मधला आहे. सपोज पहिल्या ग्रुप मध्ये जर फायनान्शियल अकाउंटिंग घेतलं तर हायर परचेस, राईट, त्याच्यानंतर सुरुवातीला जे मी सांगितलं होतं ते चॅप्टर्स आहेत, रॉयल्टी अकाउंट्स, ऑल दॅट. त्याच्यानंतर आता जे कॉस्ट शीट असेल, लेबर कॉस्ट वगैरे असेल, आता जे शेवटी आपण डिस्कस केला ते या कॉस्ट अकाउंटिंग मधले आहेत, राईट. जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला लागेल, अदरवाईज तुम्हाला ते येणार नाही. डन, ग्रेट. सॉरी, हा इथं आहे, हा फायनान्शियल अकाउंटिंग अँड बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट कॉस्ट अँड मॅनेजमेंट अँड मटेरियल अकाउंटिंग. कारण सेमिस्टर 1 ला जर तुम्ही हे ठेवलात, ओके, प्रत्येक इयर मध्ये 2 सेमिस्टर असतात, राईट. सेमिस्टर सेकंडला चेंज करायचं असेल, ऑप्ट इन ऑप्ट आउट ची सुविधा दिलेली आहे. असं नाही की बाबा फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला फायनान्शियल अकाउंटिंग होतं, सेकंड सेमिस्टरला पण मला ठेवावंच लागेल असं नाहीये. चेंज सुद्धा करू शकता, बट चेंज करून जो विषय तुम्ही घेणार आहात तो तुमच्या कॉलेजमध्ये पाहिजे. तो जर विषय तुमच्या कॉलेजमध्ये नसेल तर मग पॉसिबल नाही. आता सेकंड सेमिस्टरला बघा, म्हणजे द्वितीय सत्रामध्ये याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत. तर द्वितीय सत्रामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगला फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि जे मटेरियल अकाउंटिंगचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी आणलेलं आहे इन्व्हेंटरी, लेबर अँड ओव्हरहेड अकाउंटिंग. कोणतं आणलेलं आहे? इन्व्हेंटरी, ओव्हरहेड अँड लेबर अकाउंटिंग. आता याचा सिलेबस काय नाही आपण ते सेकंड इयरच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात आफ्टर दिवाळी. बट सध्या फर्स्ट सेमिस्टर बद्दल आपण डिस्कशन करूया, जे की आतापर्यंत आपण जे पहिल्या सेमिस्टरला पहिल्या 6 महिन्यामध्ये जे बीकॉम मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि बेसिस ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग मटेरियल अकाउंटिंग बद्दल डिस्कशन केला. आता तुम्ही अकाउंट अवघड जाते म्हणून हाही सिलेक्ट केला नाही आणि हाही सिलेक्ट केला नाही, यापैकी कोणते तर 2 थेरी सब्जेक्ट घेतलात. बट डोंट फॉरगेट, कंपल्सरी अकाउंटचा एक सब्जेक्ट आहे ज्याला बिझनेस अकाउंटिंग असं नाव दिलेलं आहे. चेक करा, बिझनेस अकाउंटिंग, जे की कंपल्सरी तुम्हाला घ्यावा लागतो, पर्यायच नाही. मग सर ह्या बिझनेस अकाउंटिंग मध्ये काय कोणते चॅप्टर्स आहेत? आपले 12वीचे डिझोल्युशन, रिटायरमेंट, डेथ काही आहे का? काहीच नाहीयेत. कंपल्सरी अकाउंटिंग मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत व्यवस्थित समजून घ्या, जे की प्रत्येकालाच शिकावं लागते. सर्वात पहिला आहे मीनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग, राईट. मीनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग, ज्याच्यामध्ये सर्व 11वी-12वीचं जे बेसिक्स आहे, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, एवढंच आहे. अरे सर हे तर सोपं आहे की, हे किती सोपं आहे, इझी आहे ना बे, हे तर 11वीला पण शिकला. पण नाही, फक्त 5च दिवस तुम्हाला शिकवल्या जातील. बघा, नंबर ऑफ लेक्चर 5. मी नाही, तुमच्या कॉलेजेस मध्ये, राईट. कारण ऑलरेडी तुम्ही शिकून आलेला असता, जास्त काय विचार, बेसिक तुम्हाला काय शिकवलं जाईल जास्तीत जास्त. जर टीचर चांगले असतील तर तुम्हाला 11वीचे पहिले 2 धडे पूर्ण शिकवतील, नसता वरवर तुम्हाला विचारून घेतील. दॅट्स इट. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स, राईट. अकाउंटिंग स्टँडर्ड्स खूप महत्वाचा पार्ट आहे. तुमच्या अकाउंटच्या पुस्तकामधले जेवढेही कन्सेप्ट आहेत, अकाउंटच्या पुस्तकामधले जेवढेही क्वेश्चन्स आहेत, प्रॉब्लेम आहेत, चॅप्टर आहेत, त्या प्रत्येक चॅप्टरला कोणतं ना कोणतं अकाउंटिंग स्टँडर्ड अप्लाय होतं. ते ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड नावाच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आणि अतिशय महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म्स अँड पीस मिल डिस्ट्रीब्युशन, जे की जसं डिझोल्युशन तुम्ही शिकला होता 11वी-12वीला, सेम त्याच पद्धतीने थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं चॅप्टर आहे पार्टनरशिप फर्म अँड पीस मिल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जे मोठे कंपनीज वगैरे बंद पडल्यानंतर कसं होतात काय नाही, हे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे 3 चॅप्टर्स तुम्हाला त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. जास्त नाही, 3 चॅप्टर्स आहेत, बट दिसायला 3 आहेत पण लय बेकार चॅप्टर्स आहेत, राईट. कारण कुठूनही काही येऊ शकते. आता त्यांनी सुरुवातीला तुम्हाला इथं काय सांगण्यात आलेलं आहे,
मिनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग, तर ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला जर्नलचा प्रश्न विचारू शकतात, लेजरचा प्रश्न विचारू शकतात. जाणून बुजून हा सब्जेक्ट थेरॉटिकल टाइप ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल जेवढेही सब्जेक्ट आहेत, आता इथून पुढच्या 2 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल मी सांगणार आहे. जसं 11वी-12वीला 6वा प्रश्न नॉट फॉर प्रॉफिट, 7वा प्रश्न फायनल अकाउंट होता, ह्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप डिस्कस करेन. बट सिलेबस जर पाहायला गेलं तर कुठं ना कुठं पूर्ण सिलेबस हा थेरॉटिकल आहे. थेरी पोर्शन जास्त आहे, याच्यामध्ये पाठांतर तुम्हाला करावं लागेल, राईट. जसं कम्प्युटर इन अकाउंटिंग नावाचं 12वीला चॅप्टर होतं, ज्याच्यामध्ये टॅली वगैरे सर्व दिलं होतं, जे की थेरी लिहिल्यानंतर मार्क पडत नाहीत म्हणून आपण स्किप केला होता. आणि त्याच्याऐवजी इश्यू ऑफ शेअर्स पूर्ण गणित करून आउट ऑफ मार्क घेतला होता. आता ती थेरी इथे येऊन तुम्हाला डसणार आहे. ओके, बट डोंट वरी, DA2 अकॅडमीचे सर असताना तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. त्यांना आपल्याला डसण्याच्या अगोदर आपण त्याला डसूयात. ओके, हे सर्व थेरॉटिकल पार्ट झाला. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल. आता ह्या सब्जेक्टवर किंवा जेवढेही सब्जेक्ट तुमचे एक्झाम्स या मार्फत घेण्यात येतील, मोस्ट प्रोबेबली प्रत्येक सब्जेक्ट तुमचं टोटल 50 मार्काचा असेल, राईट. टोटल 50 मार्काची तुमची एक्झाम होईल. चेक करा, टोटल 50 मार्क्स सेपरेट पासिंग फ्रॉम इंटरनल असेसमेंट CIE अँड एक्सटर्नल एक्झाम्स SSE. आता हे CIE आणि SSE काय असते बघा. कॉलेज मार्फत एक इंटरनल एक्झाम घेण्यात येते ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक सब्जेक्टवर, किंवा पर्टिक्युलरली या सब्जेक्टवर. कॉलेज टू कॉलेज डिपेंड असतात. काही कॉलेज घेतात, काही कॉलेज घेत नाहीत. त्यांना येऊन जाऊन हे 15 मार्क्स द्यायचे असतात, ते कसेही देतात. ओके, 50 पैकी 40% म्हणजे 15 मार्क्सच्या जवळपास, सॉरी 15 मार्क्सची एकूण एक्झाम आहे, जे की 40% पास आहे. म्हणजे 15च्या 40% नियर अबाउट किती उरले, 6. तर कॉलेज मार्फत जी इंटरनल एक्झाम घेतल्या जाईल त्याला 6 मार्काला पास आहे. आता सर त्या इंटरनल कॉलेजच्या इंटरनल एक्झाम मध्ये काय काय विचारण्यात येते, तर सर्वात पहिले चेक करा. द सब्जेक्ट टीचर नीड्स टू अडॉप्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग मेथड फॉर इंटरनल असेसमेंट. आता त्या 15 मार्काच्या एक्झाम साठी तो काहीही कोणतीही प्रकारे एक्झाम घेऊ शकतो. नंबर फर्स्ट, ऑफलाईन रिटर्न एक्झाम. तो तुम्हाला एक क्वेश्चन पेपर देईल की सर तुम्हाला रिटर्न वर्गामध्ये जाऊन सॉल्व्ह करावं लागेल, 15 मार्क्स पडतील. किंवा तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करावं लागतील, जे की विंडोज एक सॉफ्टवेअर आहे पॉवर पॉइंट, त्याच्यावर तुम्हाला प्रेझेंटेशन, त्याचे स्लाइड्स वगैरे तयार करायला लावतील, जे की खूप साऱ्या मेट्रो सिटीज मध्ये टीचर्स वगैरे असतात ते तयार करायला सांगतात, जे की तुम्हाला तुमच्या PC वर किंवा मोबाईल मध्ये जे पॉवर पॉइंट नावाचं सॉफ्टवेअर असते, ऍप असते, त्याच्या थ्रू तुम्हाला स्लाइड्स तयार करावं लागतात. किंवा असाइनमेंट असतील. असाइनमेंट म्हणजेच काय, काय क्वेश्चन्स देतील, घरून सॉल्व्ह करून आणावं लागेल, ट्युटोरियल्स वगैरे. त्यानंतर ओरल एक्झामिनेशन, तोंडी एक्झामिनेशन घेईल, किंवा ओपन बुक टेस्ट घेईल. ओपन बुक टेस्ट म्हणजेच काय, की तुमच्याजवळ जी तुमच्या कॉलेजची किंवा त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची जे पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्हाला वर्गात आणायला सांगतील आणि क्वेश्चन देतील. पुस्तकामध्ये बघून कुठं आहे हुडकून त्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला काढावं लागतील. किंवा ऑफलाईन MCQ टेस्ट घेतील. तुम्हाला त्या सर्व क्वेश्चन्सवर MCQचा एक पेपर दिला जाईल, ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. इट मे बी फॉर्म ऑफ गुगलची जी ड्राईव्ह लिंक वगैरे असते, राईट, त्याच्या थ्रू सुद्धा ते टेस्ट घेतल्या जाते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, ज्याला GD असं म्हणतात. GD म्हणजेच काय, वर्गामध्ये 5-6 जणांचा ग्रुप करून बसवला जाईल आणि एक टॉपिक दिला जाईल, त्याच्यावर तुम्हाला बोलावं लागतील. टीचर्सच्या मनावर आहे. मोस्ट प्रोबेबिलिटी जे टीचर्स आहेत ते ऑफलाईन रिटर्न एक्झाम, ओरल एक्झाम किंवा MCQ ला प्रिफर करतात, बाकी जास्त प्रिफर करत नाहीत. बट काही काही कॉलेजमध्ये डिफरंट असतात. ओके, डन. त्याच्यानंतर हे झालं 50 पैकी 15 मार्क जे कॉलेज थ्रू तुम्हाला मिळतं, ज्याच्यामध्ये कंपल्सरी 6 मार्काला पास आहे. त्याच्यानंतर आता येते रिटर्न थेरी पेपर 35 मार्काचा. आता 35 मार्काच्या पेपर मध्ये काय काय लिहावं लागेल तुम्हाला बीकॉम साठी, तर सर्वात पहिला क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी असेल, जे की ऑब्जेक्टिव्ह टाइप वगैरे असेल. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 2, एनी 2 क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 5. आता तुम्हाला खाली दिलेल्या पैकी कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्नाचं स्वरूप बघून घ्या, बाकी प्रॅक्टिस पेपर्स मी तुम्हाला देईन. ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय दिलेलं आहे, थेरी क्वेश्चन्स युनिट 1 वर थेरी क्वेश्चन्स राहील. त्यानंतर क्वेश्चन 3A थेरी क्वेश्चन्स युनिट 2, क्वेश्चन 3B न्यूमरिकल प्रॉब्लेम. न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असतात ना, जे आपण गणित वगैरे सॉल्व्ह करत गेला, पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश वर येणार म्हणजे येणारच. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट असेल न्यूमरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट 3 15 मार्क्स, शॉर्ट नोट्स ऑन ऑल युनिट्स एनी 3 आउट ऑफ 5. म्हणजे ऑल युनिट्स म्हणजे काय बघा, टोटल तुम्हाला 3च चॅप्टर आहेत, राईट. कोणते कोणते 3 चॅप्टर आहेत बघा. सर्वात पहिला युनिट आहे मीनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग. दुसरा युनिट कोणता आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड हा दुसरा युनिट आहे. आणि तिसरा युनिट काय आहे, पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. अकाउंटिंग स्टँडर्ड्स मध्ये काही बेसिक 1-2 स्टँडर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत. थोडक्यात सांगायला गेलं तर AS2 आणि AS5 मध्ये. तसं AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये पण एक प्रॉब्लेम्स न्यूमरिकल आहे, बट ते इथं मेन्शन केलेलं नाहीये, म्हणजे तुमचंच काम हलकं झालं. AS2 किंवा AS5 वर क्वेश्चन येतील. आणि त्यानंतर पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश असेल. असं ओव्हरऑल 3 युनिट्स वर या पद्धतीनं क्वेश्चन पेपर्स तुम्हाला देण्यात येतील. ऑल राईट, इथंपर्यंत आय होप, मला असं वाटतंय तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाले असतील. आता जेही विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेत आहेत, राईट, किंवा प्रॉपर पुण्यामध्ये राहत नाहीत, पुण्यापासून सोलापूरला राहतात, कोल्हापूरला राहतात, बट त्यांचं ऍडमिशन ज्या कॉलेजमध्ये आहे ते कॉलेज अंडर पुणे युनिव्हर्सिटीज मध्ये येते, तर त्यांना बीकॉम साठी हा सिलेबस आहे जो आता आपण डिस्कस केलं. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण म्हणते की सर मी तर छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो, मग मला सुद्धा हा सिलेबस येईल का? नाही, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बामू या कॉलेजचं तुम्हाला सिलेबस असेल. तुम्ही जर नांदेड, उदगीर, लातूर सारख्या जिल्ह्यातून असाल किंवा धाराशिव मधून असाल तर तुम्हाला SRTMUN नांदेड ह्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस असेल. सर ते 12वीला जसं होतं सगळ्या महाराष्ट्राला एकच सिलेबस बीकॉम 12वीला, तसं बीकॉमला नाही, तसं बीकॉमला नसते, राईट. डिफरंट युनिव्हर्सिटीचा सिलेबस असते. आता जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहिलेत आणि ज्याही कॉलेजमध्ये ते ऍडमिशन करणार आहेत, राईट, त्या कॉलेजचं ऍडमिशन केल्यानंतर तिथल्या एक स्टुडंटला फोन लावायचा, कोणालाही फोन लावायचा कॉलेजला, आणि त्यांना विचारा की सर आपली जे कॉलेज आहे ते बीकॉम साठी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येते, आणि त्या युनिव्हर्सिटीचं नाव या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. समजा SRTMUN नांदेडचे कमेंट्स आले खूप, तर नेक्स्ट व्हिडिओ उद्याच मी त्या युनिव्हर्सिटीवर बनवेन. तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की बाबा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये काय सिलेबस आहे, कशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्यात येते. आता जेवढेही विद्यार्थ्यांचा सिलेबस हा पुणे युनिव्हर्सिटीचा आहे त्यांच्यासाठी स्पेशल, तस तर सगळ्याच युनिव्हर्सिटीसाठी आपल्याजवळ बॅचेस आहेत, बट ज्यांचं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रम आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण बीकॉम फर्स्ट इयर साठी एक ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. कारण अकाउंटचं सिलेबस वास्ट आहे, 3 अकाउंटचे सब्जेक्ट आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट मॅनेजमेंट अँड लेबर मटेरियल अकाउंटिंग आहे, त्याच्यानंतर बिझनेस अकाउंटिंग आहे. हे 3 अकाउंटचे 3 वेगवेगळे सब्जेक्ट, त्या 3 सब्जेक्ट मध्ये टोटल 12 धडे, आणि ह्या 12 धड्याचा अभ्यास तुम्हाला येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्णपणे झाला पाहिजे. आणि जर सपोज झालं नाही, फेल झाला, तर मग अवघड होऊ शकतं. पहिल्याच प्लेयर किंवा पहिल्याच बीकॉम फर्स्ट सेमिस्टरला एखादा एक सब्जेक्ट बॅक राहिलं तर मग प्रेशर पुढच्या सेमिस्टरवर वगैरे पडते. आणि तुम्ही फेल होऊ नये म्हणून, किंवा तुम्हाला जर तुमचा अकॅडमिक लेवल वाढवायचा असेल तर तुम्ही DA2 अकॅडमीची बीकॉम फर्स्ट इयरची फायनान्शियल अकाउंटची बॅच जॉईन करू शकता. ज्या बॅचची फीस 2000 रुपये आहे, बट 50% ऑफ मध्ये पहिल्या 100 स्टुडंट साठी आपण फक्त 1000 रुपये चार्ज करत आहोत. जेवढेही DA2 अकॅडमीचे स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या पुणे युनिव्हर्सिटीचं जे पहिल्या सेमिस्टरचे जे 3 अकाउंटचे सब्जेक्ट आहेत ते तिन्हीचे 3 अकाउंटचे सब्जेक्ट फक्त 1000 मध्ये सॉल्व्ह करण्यात येतील. क्वेश्चन पेपर्स देण्यात येतील, प्रॅक्टिस पेपर्स देण्यात येतील, डेली तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स होतील. त्याचबरोबर काही स्टुडंट जे मराठी मीडियम बॅकग्राऊंडचे होते 11वी 12वीला आणि आता इंग्लिश मीडियम मधून अभ्यास करणार आहेत, तर त्यांच्यासाठी बेसिक अकाउंटचे व्हिडिओ सुद्धा याच कोर्समध्ये आपण ऑलरेडी ऍड केलेला आहे. ज्या बॅचची फीस पूर्ण सेमिस्टरसाठी, पूर्णच्या पूर्ण, आता जो फर्स्ट सेमिस्टर आहे त्या पूर्णच्या पूर्ण फर्स्ट सेमिस्टरसाठी फक्त असेल 1000 रुपीज, राईट. 1000 मध्ये तुमचे 12 धडे पूर्णचे पूर्ण पक्के होतील, गॅरंटीड तुम्ही पास होताल. ज्या कोर्सची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, पिन कमेंट मध्ये दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून फटाफट जॉईन करा.
लेक्चर्स जे असतील ते 10 जून पासून स्टार्ट होतील. 10 जून, जून, जुलै, ऑगस्ट, जास्तीत जास्त सप्टेंबर पर्यंत पूर्ण सिलेबस एंड होऊन जाईल. ऑक्टोबर मध्ये क्वेश्चन पेपर, डेली प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करून घेईल तुमच्याकडून. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमची एक्झाम होईल आणि दॅट्स इट. आणि मग तुम्ही सेमिस्टर पास. आणि मग नेक्स्ट सेमिस्टरचे जे लेक्चर्स असतील ते आपण आफ्टर दिवाळी नोव्हेंबर नंतर आपण स्टार्ट करणार आहोत. राईट. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप सारी मदत झाली असेल, खूप काही गोष्टी तुमच्या माइंड मध्ये क्लिअर झाल्या असतील. याच्या व्यतिरिक्त काहीही डाऊट असेल, जसं या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली पुणे युनिव्हर्सिटीला कव्हर केलं, पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्या पर्टिक्युलर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीज मध्ये राहता त्या युनिव्हर्सिटीचं कॉलेजचं जर कव्हर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या युनिव्हर्सिटीचं नाव सांगा, नक्की व्हिडिओ बनवेन म्हणजे बनवेन. ऑल राईट. थँक्यू सो मच. या व्हिडिओसाठी बॅचेस बद्दल, सिलेबस बद्दल, आणखी कशाबद्दलही काही डाऊट असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक.